सध्या जी महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ चालू आहे याचा प्रत्यय पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आला. ज्याच्याकडनं आपण अपेक्षा नाही केल्या त्यानं सुद्धा अपेक्षा भंग केलेला आहे. असं भविष्यात वाटलं नव्हतं की हा व्यक्ती सुद्धा आपला पक्ष सोडून जाईल, पण त्यांनी हे सगळं करून दाखवलंय. म्हणजे इतिहासामध्ये याची नोंद नक्कीच होऊ शकते. त्यामध्येच पक्षांतर कायदा जो आहे तो कायदा पायदळी तुडवतात का, किंवा पक्षांतर बंदी कायद्याचा किती उल्लंघन होतंय, आणि नैतिकता जी असते नैतिकता खरंच धाब्यावर बांधली का, हा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडतोय. भले नेते काही करो पण कार्यकर्ते खूप इमानदार आहेत. नेते कुठेही जाऊ द्या पण कार्यकर्ते त्यांच्या पाठीमाग बरोबर उभा आहेत. याचा प्रत्यय आपल्याला येतो तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोट्यातून. आता बारामती कुणाची, बारामती शरद पवारांची की अजित पवारांची, यावरती शंका यायला लागले. भलेही राष्ट्रवादीची उभारणी शरद पवार आणि पे संगमा यांनी केली असेल, पण सध्या राष्ट्रवादी तिसऱ्यानंच पळवून द्यायला. राष्ट्रवादी कशी उभा राहिली, राष्ट्रवादी कशी जगली, राष्ट्रवादी कसं तयार झाली याची साक्षीदार आहोत असं आरोप अजित पवारांनी केला. अजित पवारांनी सांगितलं पक्ष तुम्ही काढला आहेत पण ते पक्ष वाढवला कोण, ते पक्ष वाढवायचं काम आम्ही केलंय. आणि काकापासून पुतणे हा वेगळा झाला. याला सुरुवात खूप पाठीमाग झाली होती, पण त्याला प्रत्यक्षामध्ये ती उघडी आता पडली. आता प्रश्न असा येतो की बारामती जो मतदारसंघ आहे हा बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळेंचा म्हणजे शरद पवारांचा. पण या ठिकाणी सुप्रिया सुळेंना किंवा शरद पवारला निश्चित नाबूद करण्यासाठी पक्ष फोडला की काय, आणि एवढं करून बारामतीमध्ये कशा प्रकारे आपल्याला आपले हात पसरवता येतील हे भाजपानं नक्कीच बघितलं असेल. आज मुंबईमध्ये सोयीचं होण्यासाठी MIM जसं आपला जो उमेदवार देत आहे जलीलला, तसंच आता भाजप सोबत राहून राष्ट्रवादी पवारांचाच गेम करणार की काय असं वाटायला लागलंय. आता ऑडियन्स पोल घेतला गेला तिथला, म्हणजे मतदाराचा वेध घेतला बारामतीचा, की बारामती जनता आहे तरी कोणासोबत आहे. बऱ्यापैकी जनता शरद पवारांसोबतच आहे, कारण ते बोलतात की शरद पवारांनी राष्ट्रवादी घडीवली, राष्ट्रवादी उभा केली, आम्ही पवारांसोबतच आहे. आता या ठिकाणी पूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की कोणी लोक येतील तुम्हाला भावनिक साथ घालतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे असं बोलतील, आणि मला कळत नाही त्यांची शेवटची निवडणूक कधी येईल हा खोचक सवाल अजित पवारांनी केला होता. त्यावरती परत आपले आव्हाड साहेब बोलले होते की पुतण्या काकाच्या मारायची वाट बघतोय, आजकाल मुलगाच चुलता मारायची किंवा बाप मारायची वाट बघतोय. ह्या गोष्टीवरती जास्त कॉन्ट्रोवर्सी वाढली होती आणि ती झाली कॉन्ट्रोवर्सी बऱ्यापैकी. आणि त्यालाच तोडण्यासाठी शरद पवारनं बोललं होतं की मी निवडणूक लढवणार नाही. पण या ठिकाणी गंमत अशी आता बारामतीची, जर शरद पवार गटाची शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे हे बारामतीतून हरली, म्हणजे समजून घ्या आता बारामतीला अजित पवारांची मिसेस सुनेत्रा पवार ते उभारणार आहे. एकीकडे ननद एकीकडे भावजय, म्हणजे हा सामना रमतोय घरातल्या घरात. आता इथं प्रश्न पडतोय की आतापर्यंत सुप्रिया सुळेनं तिथनं खासदारकी भोगलेली आहे, त्यांना संसदपट्टू सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे आणि चांगलं कार्यही त्यांचं आहे. आता अशा वेळेस सुप्रिया सुळेंना सोडून जनता सुनेत्रा पवाराकडे कितपत वळू शकते, किंवा खरंच वळल का? वळलं तर काय होईल? सुप्रिया सुळे सोडून जर जनता सुनेत्रा पवारांकडे वळली, जो बालेकिल्ला आहे, जो गड आहे बारामतीचा, तो निश्चितच शरद पवारांच्या हातून निसटणार. पर्यायी शरद पवारांचं जे अस्तित्व होतं ते अस्तित्व नक्कीच नाबूद होणार, त्यामध्ये काहीही शंका नाही. जर राजाला चेकमेट करायचं असेल तर वजीर उडवला पाहिजे, तशीच गोष्ट सुरू आहे. म्हणजे राजा म्हणजे शरद पवारांचा वजीर कुठं आहे, तो म्हणजे बारामतीमध्ये आहे. जर शरद पवार बारामतीच वाचवू शकले नाही तर शरद पवार पूर्ण महाराष्ट्र काय वाचवू शकणार, हा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये त्यावेळेस उपस्थित होईल. कधी होईल? ज्यावेळेस बारामतीची निर्णायक लढत संपून जाईल, निकाल जनतेसमोर येईल, त्यावेळेस समजून जाईल की शरद पवारांची ताकद कितपत आहे. हा जर बारामतीमधून शरद पवारांना बाजी मारली, सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आल्या,
तर समजून जा टायगर अभी जिंदा आहे. तुम्ही कितीही उड्या मारा, बाप हा बाप असतो हे पवार साहेब इथं सिद्ध करतील आणि दाखवतेही तुम्हाला. आणि जर एवढी फिल्डिंग लावून एवढ्या गोष्टी बनवून एवढ्या गोष्टी घडवून तुम्ही जर बाबाजून पडलात अजित पवार, तुमचं अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल. लोकांना पूर्ण महाराष्ट्राला कळून जाईल की गद्दारीची नेमकी व्याख्या काय आहे, त्याला शिक्षा काय आहे. ह्या गोष्टी पूर्ण लोकांपुढे येतील. महाराष्ट्राचा इतिहास आहे, शिवकाळापासून गद्दाराला कधी माफी नाही भेटली. आता तुम्हाला काळ सांगेल नेमकं याला जनता कुठल्या अँगलला बघते आणि जनता नेमकं कशा प्रकारे न्याय देते हे पूर्णपणे आपल्याला जनतेवरती सोडावं लागेल. पण एकूणच बारामती म्हटलं की त्या ठिकाणी शरद पवारांची चालते. बारामती म्हटलं की त्या ठिकाणी फक्त एकच नाव येतं, ते म्हणजे शरद पवार. अशा वेळेस यांचा बाले किल्ला हलवणं, बाले किल्ला उपटून टाकणं अजित पवारांना जड जाणार आहे. कारण राजकारणामध्ये चाणक्य म्हणा किंवा राजकारणामधील एक जाणता व्यक्ती, राजकारणामध्ये डाव मारायला एक नंबर असा व्यक्ती तो म्हणजे शरद पवारांच्या मनामध्ये काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. शरद पवार नेमकी चाल कोणती खेळणार आहेत हे कुणाला कळत नाही. आता यांची ही चाल बारामतीमध्ये चालेल का हा एक प्रश्न आपल्याला सर्वांना पडत असेल. आणि त्यानंतर बघा, एक लोक खूप म्हणतात की पैलवानाचा वस्ताद किंवा मास्तर एक डाव राखून ठेवतो. कारण ज्या वेळेस आपला शिष्य जास्त उड्या मारतो त्याला वाटतं की आपण गुरुपेक्षा जास्त आता मोठे झालो, आता मी एका डावातच गुरुला पाडेन. अशा वेळेस तो वस्ताद तो राखून ठेवलेला डाव मारतो आणि त्या ठिकाणी त्याला चित करतो किंवा त्याला हरवतो. आता एकूण शरद पवारांनी सुद्धा असा डाव राखून ठेवलाय का, जो त्यांना डाव मारायचाय या ठिकाणी. आणि तो डाव खरंच काम करेल का शरद पवारांचा, आणि तो डावानं काम केलं तर डाव कितपत काम करू शकतं आणि फायदा नेमका काय होऊ शकतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. एकूणच पूर्ण महाराष्ट्रापेक्षा बारामतीचं राजकारण बघण्यासाठी खूप रंगत येत आहे आणि नेटकरी सुद्धा भरभरून असे याविषयी टिप्पण्या करत आहेत. ट्विटर असो किंवा सोशल मीडियाच्या प्रत्येक घटकामध्ये ह्याच गोष्टी आहेत. आणि कालची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जयंत पाटील फुटले, जयंत पाटील फुटून भाजपाच्या गोट्यात गेले. ह्या गोष्टीनं एवढं रान पेटवलं काल, एवढी चर्चा. पण त्यावरती जयंत पाटलांनी सांगितलं ह्या चर्चा होत आहेत, होऊ द्या, ह्या फक्त चर्चा आहेत, अफवा आहेत. अशा अफवा काय येतात, कारण ज्यावेळेस एखादा पुढचा व्यक्ती भेटतो किंवा पुढची जे समाज आहे तो भेटतो त्यावेळेस तो दाखवायचा प्रयत्न करतो की अजून ते तिकडचे लोक आमच्याकडे येणार आहेत. आणि राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात आता मोठा चेहरा म्हटला तर तो आहे जयंत पाटलाचा. जयंत पाटलाच्या नावाची चर्चा करून आता सोशल मीडियाला किती काम चांगलं असेल. आता काय होणार आहे त्याच माणसाला अजून माहिती नाही. अजित पवार शरद पवारांचे निकटवर्ती आहे जयंत पाटील, त्यांनाच माहित नाही नेमकं काय होणार आहे पुढे. यांच्या पहिलंच मीडियाला माहित झालं की आता जयंत पाटील सुद्धा भाजपमध्ये जात आहे. मग अशी गोष्ट आहे. हे राजकारण फक्त राष्ट्रवादीच्या भोवती फिरत आहे. राष्ट्रवादी संपवायचं काम नाही, शरद पवारांना संपवायचं काम चालले की काय असं वाटायला लागलं. मग एकूणच ह्या बारामतीमध्ये यावेळेस सत्ता स्थापना कोणाची होईल आणि शरद पवार तो आपला डाव नक्कीच मारतील का किंवा त्याने तो डाव राखून ठेवलाय का, तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, नक्कीच कमेंट करा. आणि सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही मधून बारामतीमध्ये बाजी कोण मारेल हे पण खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा.